120 votes. These are the two places जे नेहरू मार्जिनान गेला. त्याचप्रमाणे टोटल 5 जाग्याचेर वी हॅव कम सेकंड. सो ओवरऑल जर तर रिजल्ट म्हणजे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड अलायन्स जे या झेडपीक आशिल्ले आमचे अलायन्स पार्टनरान एक सीट राया हे जिखिल्ली आसा. त्याच बरोबर आम्ही इंडिपेंडेंट जे सपोर्ट करताले तातूंतले एक सीट कोलवाडेचे दॅट इंडिपेंडेंट हॅज वॉन. सो टोटल आम्ही आमचे विथ अलायन्स पार्टनर आणि जे इंडिपेंडेंटाक आम्ही सपोर्ट करताले ती टॅली जर पळयत जाल्यार काँग्रेस 10, गोवा फॉरवर्ड 1 आणि इंडिपेंडेंट 1 असे टोटल 12 which are against this government has won in the ZP. हांव सगळे आमचे बाकीचे जे उमेदवार कॅन्डिडेट्स जे आशिल्ले तांकां शाबासकी दिता. म्हाका दिसता in very short time everybody put in their hard work, everybody put in the efforts. And I think one एक गोष्ट आम्ही ह्या इलेक्शनांतल्यान म्हाका दिसता घेवपाक जाय ती म्हणल्यार म्हाका दिसता काँग्रेस हॅज इमर्ज्ड एज अ सिंगल लार्जस्ट ओपोजिशन फॉर दीस लोकल बॉडी झेडपी इलेक्शन्स. समज जर आम्ही बाकीची सगळी सिटां जर तर ऍड केली इंडिपेंडेंट आणि बाकीच्या पक्षाची ताच्या पेक्षा काँग्रेस पार्टी अलॉंग विथ अलायन्स पार्टनर इज वे अहेड कंपेर्ड टू ऑल. काहीशे जाग्याचेर आय थिंक आमचे दोनूय जिल्हा अध्यक्ष दक्षिण गोंयचो अध्यक्ष इज बिझी इन रॅलीज. मोस्ट ऑफ आवर कॅन्डिडेट्स कुडंट कम. दे आर बिझी इन देअर रिस्पेक्टीव मतदारसंघ आणि रॅली काडिल्ल्यो आसात देवळांनी वता. बट परत एकदा हांव तांकां सगळ्यांक मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीन धन्यवाद करता. कित्याक म्हाका दिसता त्या फॉर मॅक्झिमम जाग्याचेर एक डेमोक्रेटीक प्रोसेस पार्टीन फॉलो केलो. जो ग्रासरूट लेवला वयल्यान जे ब्लॉका थ्रू आमचे कॅन्डिडेट्स आयले ते मागीर डिस्ट्रिक्टांतल्यान रेकमेंडेशन दिले आनी प्रदेश इलेक्शन कमिटी सिलेक्टेड गुड यंग कॅन्डिडेट्स खास करून महिलांक आमी खुबशे एम्पावरमेंट दिवपाचो ह्या फावट प्रयत्न केलो. टोटल 36 जाग्याचेर आमच्यो 36 आणि गोवा फॉरवर्डाचे 9 उमेदवार असे टोटल 45 उमेदवार आम्ही पुराय गोंयभर घातिल्ले. सो 36 भितर 12 जागो जनरल कॅटेगरीन आशिल्ल्यो वेर पार्टी हॅड प्रिविलेज इफ दे वॉन्टेड दे कुड हॅव गिवन टू जनरल कॅटेगरी. पूण त्या 12तले फक्त एक सीट जर आम्ही सोडले उसगांव गांजे जाल्यार बाकीची सगळी सिटां ही आमी बहुजन समाजाक आनी मायनॉरिटीक दिल्ली आसा. इट शोज दॅट काँग्रेस पार्टी इज dedicated to work for the Bahujan Samaj and minority of the state of Goa. या इलेक्शनाचो रिजल्ट बूथ वाइज एनालिसिस आमचे चालू आसा. दॅट विल हेल्प अस टू स्ट्रेंथन आवरसेल्फ. दॅट विल हेल्प अस टू इम्प्रूव अँड मेक अस मोर स्ट्रॉंगर फॉर 2027 जनरल इलेक्शन जे कदाचित अर्ली पार्ट ऑफ 2027 जातले. ह्या इलेक्शनांतल्यान आमकां काहींश्यो गोष्टी शिकपाक मेळ्ळ्यो. कशा पद्दतीन लोक वोटिंग करता. कित्याक सेंटिमेंट वॉज ऑलवेज अगेन्स्ट द गव्हर्मेंट. सर्टन कॉन्स्टिट्युएन्सीज वेर एंगर वॉज देर. सर्टन कॉन्स्टिट्युएन्सीज वेर एंटी बीजेपी एलिमेंट एंटी बीजेपी वोट जो आशिल्लो तो म्हाका दिसता ह्या फावट आमकां ह्या लोकल बॉडी इलेक्शनाक पळोवपाक मेळ्ळो. जनरली लोकल बॉडी इलेक्शनाक एंटी इन्कम्बन्सी लागना बिकॉज ह्या फावट म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीन सगळे प्रकारचे फोर्सीस यूज केले. ते पयशाचे फोर्स आसतले, एडमिनिस्ट्रेटिव्ह फोर्स आसतलो. म्हाका दिसता पयल्यांदा अशें जालां आसतलें की गोंयांत एक मुखेलमंत्री लोकल बॉडी झेडपी इलेक्शनाक डोर टू डोर घराघरांनी लोकां कडेन भोंवलो. आमकां माहिती जी आता मेळटा जे आमचे सोर्सिसाक आय थिंक इट इज आउट इन पब्लिक की एका सरपंचान आरोप केला की बीजेपीच्याच एका मंत्र्यान पैसे दिले आणि सांगले की काँग्रेसीक वोट घालू नका तर दुसऱ्या पक्षाक वोट घाला. सो दिस ऑल नाव इफ यू जॉइन द डॉट्स जाल्यार म्हाका दिसता जे प्रॉक्सी जे आशिल्ले और जे प्रॉक्सी आसा हे म्हाका दिसता
दिसून येता आणि गोंयकार हे हुशार आसा. म्हाका दिसता आम आदमी पार्टी म्हणजे तर एक चॅनलान म्हाका विचारलें की आम आदमी पार्टी हाव यू सी द रिजल्ट आणि गोंयकारांनी आम आदमी पार्टीक चो गोंयान तांचो अस्तित्व कितें आसा हें म्हाका दिसता उघड जाल्लें आसा. तांचे 2 आमदार जे आसा ते दोनूय आमदाराच्या मतदारसंघान where their presence is strong. We have won both the seats. We have won 2 seats. एक सीट आमचे थंय काणी मतांक लागून ते गेले. थंय जे बाकीचे कॅन्डिडेट्स जे आशिल्ले ते देवर बीजेपी बॅक्ड कॅन्डिडेट्स. सो म्हाका दिसता हातूंतल्यान आमचे इन्चार्जानूय आज एक ट्वीट घातिल्लें आसा ऑन आम आदमी पार्टी. आणि म्हाका दिसता येता त्या 2027च्या निवडणुकीत गोंयकारांनी म्हाका दिसता this ZP result has shown that the fight is between Congress and BJP. I mean, to be precise, alliance of Congress and Goa Forward versus the BJP. हे म्हाका दिसता ZPच्या आंकड्यांनी दिसता, वोट शेअरांनी दिसता. Of course, आमकां काही जाग्याचेर we have to strengthen our blocks, we have to strengthen our grassroots workers in certain constituencies. आज जी स्टुडंट्स इलेक्शन जालें आज 15 वर्सांनी आफ्टर 15 years गोवा युनिवर्सिटी स्टुडंट काउन्सिलान NSUI along with Goa Forward has won the election. 9 member committeetले 8-1 we have swept away. एक executive member lost by only 2 votes. So 45,000 भुरग्यांनी स्टुडंट्सांनी ह्या इलेक्शनाक वांटो घेतिल्लो. इट इज वन ऑफ द बिगेस्ट स्टुडंट्स इलेक्शन which happens in Goa. And I think message is very clear. Message is that की जेन्ना स्टुडंट जेन्ना विचार करता तेन्ना बदल हो निश्चित घडटा. म्हाका दिसता आयचे कालचे ZPचो रिजल्ट आयचो स्टुडंट काउन्सिलाचो निकाल आनी ताचो जर रिपोर्ट रिजल्ट जर आमी पळयत जाल्यार म्हाका खात्री आसा लास्ट टायम 2020 जेन्ना ZP इलेक्शन जाल्लें आमचे आदले प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकराच्या अंडर आमी 4 सिटां, एक नॉर्थाक आणि 3 सावथाक जिखिल्ले. ह्या फावट ती 4चे काँग्रेस पार्टी हॅज गॉन टू 10 which is a multiplication factor of 2.5 times. 4चे अडेच पटीन वाढून आम्ही 10चेर पावली संख्या. 2022 गोंयकारांनी 11 काँग्रेसीचे आमदार निवडून दिल्ले. सो तोच फॅक्टर समज जर आम्ही 11 आमदारांचो मल्टिप्लाय केलो तर आंकडो येता 27. सो म्हाका दिसता 2027 काँग्रेसीचे 27 आमदार येतले. हाची चिन्ह आमकां दिसपाक लागल्या फ्रॉम द ZP रिजल्ट एंड फ्रॉम द स्टुडंट्स इलेक्शन which has happened.